मानसी मी आता इंटरव्ह्यू मध्ये आहे. मी तुला नंतर कॉल करते. ओके बाय. तुम्ही मोनिका देशपांडे का? हो. तुम्ही फोन केला होतात का? काय काम होतं? डोनेशन द्यायचं होतं. या. अरे मधु, काय पळून चाललायस ना? मी इकडे 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 इकडे. मी कशाला पळू? माझी नजर चुकवून तू पळून चाललायस मला कळतंय. मी सारखं सारखं तेच तेच बोलतो म्हणून ना. तुझं क्रोधासन सुरू होतं ना, म्हटलं कशाला त्यात अडथळा आणा. क्रोधासन कर कर, माझी चेष्टा कर. चेष्टा नाही रे नानू. पण नानू, अरे किती चिडचिड करशील. हे बघ, जे व्हायचं ते सगळं होऊन गेलेलं आहे. तू अगदी स्पष्टपणे त्यावर बोललास सुद्धा. मला सांग नानू, घरातलं हे वातावरण असंच ठेवायचंय का सुटकी? नाही ना. म्हणून म्हणतो नानू, आता तरी शांत हो रे. अरे ही दळवी मंडळी मला शांत बसू देत नाहीयेत रे. त्यात तू सुद्धा आलास. अरे बापरे, म्हणजे ओरडासन सुरू झालं वाटतं. कर कर, तू सुद्धा माझी चेष्टा कर. अरे पण तू सुद्धा त्या देशपांड्यांकडे जाऊन आलास हे काही मला आवडलेलं नाहीये बर का. अलका आणि विजय त्या सलीलच्या घरी जाऊन आले. माई त्या आजींशी बोलली. यावर तुझं चिडून झालंय नानू. अरे मी चिडलो म्हणून सगळे जण स्वतःला वागायचं तसं वागतायतच ना. काही थांबले का ते? मला तर वाटतंय की मी एकटाच असा वेड्यासारखा त्या देशपांड्यांच्या विरोधात बोलतोय. तुम्ही सगळे तुम्हाला हवं तसंच वागणार. अरे एखादं व्यसन लागावं ना, तसा त्या मुलीचा तुम्हाला लळा लागलाय. लळा, ओढ लागली तिची. आणि त्यामुळे तुम्ही सगळे जण खोटं बोलताय. तसं असेल ना नानू, तर तिरस्कार आणि ओढ यामध्ये ओढ विजयी झाल्याचाच हा पुरावा आहे, नाही का? पण त्यात नुकसान आपलंच होणार आहे ना. मधू, मला तर वाटतंय की हा विक्रांत सुद्धा खोटं बोलतोय. आता तो जर त्यांच्या घरी जाऊन आला तर मला काही नवल वाटणार नाही बरं का. तो सुद्धा आता लवकरच जाऊन येतो का नाही ते बघ. अरे बाबा शांत हो ना. हो, आता मी शवासनच करतो. मी लागतो तयारीला. हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.